नमस्कार. मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे महामारी अटळ आहे. श्रीकांत साहेबराव देशमुख यांच्या फेसबुक वॉलवरील ही कविता आहे. महामारी अटळ आहे. झाडांवर आलेली महामारी तुम्ही कधी पाहिलीत का? पाहिलात का कधी हवेचा श्वास कोंडून जाताना? भर रस्त्यात रडतानाचे झाड तुम्ही कधी पाहिलेत का? बुंधा छाटल्यानंतरचे. हवेतल्या कार्बनमुळे आपली दिशा बदलणारे पक्षी तुम्ही कधी पाहिलेत का? पाहिलेत का कधी समुद्रावर लाखो मासे मरून पडलेले? रसायनांच्या उत्पाताने नासून जाणारी माती तुम्ही नक्कीच पाहिली नसणार. पाखरांच्या घरट्यात प्लास्टिक कंपन्या आपले घर बांधत आहेत, हेही तुम्हाला नक्कीच दिसले नसावे. नक्कीच हे तुम्हाला काहीच दिसणार नाही. खूप ओळखीची जवळची रक्तानात्यातली काल पाहिलेली माणसे मरताना तुम्ही अस्वस्थ होत आहात. मुळात तुम्हाला भीती वाटते आपल्याच मरणाची. काल काल लिहितात कवी लेखक, आज मरतो अचानक. याची काळजी वाटते ना तुम्हाला? मग काल तुमच्या वाटेवर घराबाजूला आड रस्त्यावर सळसळणारे एखादे झाड आज का मरते याचीही वाटायला हवी. पाखरांच्या डोळ्यात तवंगणारा कार्बन तुमच्याही डोळ्यात शिरायला हवा. पाखरांच्या घरट्यातला किलबिलणारा श्वास, पाण्यातल्या माशांचे उच्छ्वास नाही ऐकू येत आपल्याला. घरात बोन्साय वाढविणारी माणसेही महामारीबद्दल बोलतायत आज. बोन्साय जगण्याबद्दल कोणीच कसे बोलत नाही. पृथ्वीवरला हरेक पक्षी, हरेक झाड तुमच्याही आधी बोलत आले. या अराजकाबद्दल तुम्ही आज बोलताय. तुम्ही आज बोलताय. तुम्ही आज बोलताय. झाडे, वारा, पाखरे, माती, आभाळ याबद्दल अपशब्द बोलणारी माणसे जोवर हयात आहेत, महामारी अटळ आहे.